हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर कसा गेला तुमचा आजचा इतिहास व राज्यशास्त्र पेपर? मला तर वाटते की सर्वांचा पेपर बेस्ट गेला असेल, कारण मी तुम्हाला जे आय-एम-पी क्वेश्चन्स दिले होते त्यामधलेच खूप सारे क्वेश्चन्स आजच्या पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले आहेत. तर चला मित्रांनो, आपण भूगोल विषयाचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहूया, जे की तुम्हाला 18 तारखेला कामी पडतील. तर चला, थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओला करू स्टार्ट. बघा, बोर्ड प्रश्नपत्रिका मार्च 2026 ची ही मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका राहणार आहे. यामधलेच क्वेश्चन्स तुम्हाला 18 तारखेला पाहायला मिळतील. तर चला, थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओला करू स्टार्ट. त्या अगोदर बघा मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मार्क्स घसरतात. तर ते का घसरतात बघा, इथे तुम्हाला सूचना दिलेल्या असतात. या सूचना तुम्हाला फॉलो करायच्या असतात आणि त्यानंतरच पेपरला स्टार्ट करायचं असते. तर चला, थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओला करू स्टार्ट. बघा, तुमच्या समोर येणार आहे प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. उत्तर पत्रिकेत पुन्हा लिहा. बघा, 4 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन्स आहे. 4 मार्क्स तुम्ही याचे इझिली प्रकारे घेऊ शकता. बघा, इथं तुम्हाला 1 नंबरचा प्रश्न आहे. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग रिकामी जागा काय आहे? तर बघा, उच्चभूमीचा आहे की पर्वतीय आहे की मैदानी आहे की विखंडित टेकड्याचा आहे? तर यामधलं करेक्ट आन्सर तुम्हाला लिहायचं असते आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचा असते. तर बघा, याचं जे आन्सर आहे ते आहे 1 नंबरचं उच्चभूमीचा आहे. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे. असा आन्सर तुम्हाला इथं लिहावं लागेल आणि इझिली 1 मार्क्स तुम्हाला घ्यावा लागेल. त्यानंतर समोर येते 2 नंबरवरती, भारताचे हवामान रिकामी जागा प्रकारचे आहे. तर दमट आहे की विषुववृत्तीय आहे की मान्सून आहे की शीत आहे? तर बघा, याचा आन्सर आहे 2 नंबरचं मान्सून. तर मान्सून आन्सर तुम्हाला इथं लिहायचा आहे आणि इझिली तुम्हाला 1 मार्क्स मिळवायचा आहे. त्यानंतर येते नंबर 3, साग हा वृक्ष प्रामुख्याने रिकामी जागा वनात आढळतो. तर कोण्या वनात आढळतो? तर बघा, याचं जे आन्सर आहे ते आहे पानझडी. बघा, पानझडी आन्सर तुम्हाला इथं लिहायचा आहे आणि इझिली तुम्हाला 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर येते नंबर 4, ब्राझील हा देश रिकामी जागाच्या निर्यातीत अग्रेसर आहे. बघा, ब्राझील हा देश बघा, इथं आहे कॉफी. 4 नंबरवरती आहे कॉफी. बघा, ब्राझील हा देश कॉफीच्या निर्यातीत अग्रेसर आहे. असं आन्सर तुम्हाला इथं लिहायचं आहे आणि इझिली याचा पण तुम्हाला 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे या 4 प्रश्नांचं करेक्ट आन्सर तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली तुम्हाला 4 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा, हा जो पहिला प्रश्न आहे, तुम्हाला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तर पत्रिकेत पुन्हा लिहा. हा 4 मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळणार आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर हा प्रश्न तुम्ही नक्की करून जासाल. बघा, मी आन्सर पण तुम्हाला इथं सांगितलेला आहे. त्यानंतर बघा, समोर येते तुम्हाला नंबर 2, वेगळा घटक ओळखा. बघा, तुम्हाला वेगळा घटक ओळखायचा आहे. भारतातील राज्य इथं तुम्हाला दिलेले आहे. त्यामध्ये तुम्हाला वेगळा घटक ओळखून लिहायचा आहे आणि इझिली तुम्हाला इथं 1 मार्क्स मिळवायचा आहे. तर बघा, इथं आहे मध्य प्रदेश आपल्या भारतातील एक राज्य आहे. त्यानंतर महाराष्ट्र पण आपल्या एक भारतातलं राज्य आहे. त्यानंतर मेघालय सुद्धा भारतातील एक राज्य आहे. त्यानंतर बघा, 4 नंबरवर आहे वेगळा घटक मारांढाव. तर हा शब्द तुम्हाला इथं लिहायचा आहे आणि इझिली तुम्हाला याचा 1 मार्क्स मिळवायचा आहे. तर बघा, हा जो वेगळा घटकचा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन पण तुम्ही नक्की करून जासाल. त्यानंतर इथे समोर 2 नंबरवरती भारतीय वनस्पती कोणकोणती आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला वेगळा घटक कोणता आहे, तो वेगळा घटक तुम्हाला इथं लिहायचा आहे. तर बघा, भारतीय वनस्पती बघा, इथं तुम्हाला नावे दिलेली आहेत. देवदार, अंजन, त्यानंतर आर्किड, त्यानंतर वड. तर बघा, यामध्ये जो वेगळा घटक आहे तो आहे आर्किड. बघा, आर्किड हे वनस्पती वेगळा घटक आहे. तर हा शब्द तुम्हाला लिहून याचा पण तुम्हाला 1 मार्क्स इझिली घ्यायचा असते. त्यानंतर येते नंबर 3, ब्रिक्स संघटनेतील सदस्य देश. तर बघा, इथं आहे ब्राझील, भारत, चीन. त्यानंतर येते सौदी अरेबिया. तर बघा, हा जो सौदी अरेबिया शब्द आहे, तर हा जो शब्द आहे इथं, तर हा वेगळा शब्द आहे. तर हा वेगळा शब्द तुम्हाला लिहायचा आहे आणि याचा पण तुम्हाला 1 मार्क्स मिळवायचा आहे. त्यानंतर इथे नंबर 4 वरती बघा, नंबर 4 वरती आहे तुम्हाला लोकसंख्येचा वितरणावर परिणाम करणारे अनुकूल घटक. लोकसंख्येचा वितरणावर परिणाम करणारे अनुकूल घटक. तर बघा, यामध्ये जो वेगळा घटक आहे तो आहे 2 नंबरचा रस्त्याची कमतरता. तर बघा, हा वेगळा घटक तुम्हाला लिहायचा आहे आणि इझिली तुम्हाला 1 मार्क्स घ्यायचा आहे. बघा मित्रांनो, हे जे प्रश्नपत्रिका आहे, हे जे मी आय-एम-पी क्वेश्चन तुम्हाला देत आहे, हेच क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. वाटलंच तर व्हिडिओची स्पीड 2x करून व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि हां, आतापर्यंत पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की सर्वात पहिले तुमच्या समोर नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो सर्वात पहिले व्हिडिओ पाहू शकाल. तर बघा, तुम्हाला आहे नंबर 3 वर खालील विधाने चूक आहे की बरोबर ते लिहा आणि चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. कोणतेही 4. बघा, तुम्हाला इथं 5 विधाने दिलेली आहेत. तर हे तुम्हाला चूक आहेत की बरोबर लिहायचे आहे आणि चूक असलं तर ते दुरुस्त करून तुम्हाला इथं लिहायचं आहे. तर बघा, 4 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन्स आहे. 4 मार्क्स तुम्ही याचे पण इझिली मिळवू शकता. तर बघा, हा जो 3 नंबरचा क्वेश्चन आहे तुम्हाला, तर हा पण क्वेश्चन तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर हा पण क्वेश्चन तुम्ही नक्की करून जासाल. याचं पण आन्सर मी तुम्हाला एक वेळेस सांगून देतो. बघा, तुम्हाला 1 नंबरवरती आहे की क्षेत्रभेटी दरम्यान पर्जन्यमानातील फरक वनस्पतीवरून समजत नाही. तर बघा, हे जे 1 नंबरचं विधान आहे, हे विधान इथं चूक आहे. तर हे विधान इथं दुरुस्त करायचं आहे. तर हे विधान दुरुस्त कसं होईल बघा. तर बघा, क्षेत्रभेटी दरम्यान पर्जन्यमानातील फरक वनस्पतीवर समजतो. तर असं हे विधान इथं बरोबर होईल आणि तुम्हाला 1 मार्क्स याचा इझिली मिळेल. त्यानंतर बघा, नंबर 2, गंगा नदीचा उगम यमुनोत्री हिमनदीतून होतो. तर हे पण विधान इथं चुकीचं आहे. तर हे विधान बरोबर कसं होईल बघा, गंगा नदीचा उगम गंगोत्री हिमनदीतून होतो, असं हे करेक्ट विधान आहे. तर असं करेक्ट विधान तुम्हाला इथं लिहायचं आहे आणि इझिली याचा पण तुम्हाला 1 मार्क्स मिळवायचा आहे. त्यानंतर इथे नंबर 3, ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. तर बघा, हे विधान एकदम बरोबर आहे. त्यानंतर इथे नंबर 4 वरती ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे. तर बघा, हे जे विधान आहे हे इथं चुकीचं आहे. तर बघा, हे जे विधान आहे हे बरोबर कसं करसाल. तर बघा, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टी भागात दाट लोकवस्ती आहे, असं हे विधान आहे. तर असं विधान तुम्हाला लिहून याचा पण तुम्हाला 1 मार्क्स मिळवावा लागेल. त्यानंतर इथे नंबर 5 वरती
भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था सुद्धा मिश्र स्वरूपाची आहे. तर हे पण विधान इथं एकदम करेक्ट विधान आहे. तर हे विधान बरोबर आहे. लास्टचं विधान बरोबर. त्यानंतर इथं 3 नंबरचं विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा 3 नंबर आणि 5 नंबर हे विधान इथं 2 विधान बरोबर आहे. त्यानंतर 3 विधान इथं चुकीचे आहेत. तर बघा चुकीचे विधान तुम्हाला दुरुस्त करून लिहायचे आहे आणि जे विधान बरोबर आहे ते विधान बरोबरच लिहायचं आहे आणि इझिली तुम्हाला इथं 4 मार्क्स मिळवायचे आहे. तर हा पण क्वेश्चन तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर हा पण क्वेश्चन तुम्ही नक्की करून जासाल. त्यानंतर समोर येते नंबर 4. बघा प्रश्न क्रमांक 4 आहे. अ मध्ये तुम्हास पुरविलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा, तसेच त्यांची नावे द्या व चिन्हाची सूची द्या. कोणतेही 4. बघा तुम्हाला एक नकाशा दिलेला जाईल आणि त्या नकाशामध्ये तुम्हाला इथं जे नावे दिलेले आहे हे नावे तुम्हाला दाखवावे लागतील आणि इझिली तुम्हाला 4 मार्क्स मिळवावे लागतील. तर हा क्वेश्चन एकदम सोपा आहे. हा क्वेश्चन तुम्ही इझिली प्रकारे सॉल्व्ह करू शकाल आणि हा क्वेश्चन तुम्हाला आयएमपी आहे. तर तुम्हाला एक नकाशा मिळेल. बघा ब्राझीलचा नकाशा तुम्हाला मिळेल आणि ब्राझीलच्या नकाशामध्ये तुम्हाला हे जे इथं 6 नावे दिलेली आहे हे 6 नावे तुम्हाला नकाशा आराखड्यात लिहावे लागतील आणि इझिली तुम्हाला 4 मार्क्स घ्यावे लागतील. त्यानंतर बघा समोर आहे तुम्हाला आ नंबरवरती दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणत्याही 4 प्रश्नांची तुम्हाला उत्तरे लिहून इथं 4 मार्क्स मिळवायचे आहे. तर हे पण 4 मार्क्स तुम्ही इझिली मिळू शकता. बघा तुम्हाला भारताचा नकाशा पाहायला मिळेल आणि त्यावर तुम्हाला हे प्रश्न विचारले जातील. बघा इथं तुम्हाला 6 प्रश्न विचारलेले आहे. तर यापैकी तुम्हाला कोणत्याही 4 प्रश्नांचा आन्सर लिहायचा आहे आणि इझिली तुम्हाला 4 मार्क्स मिळवायचे आहे. तर 4 मार्क्स तुम्ही इझिली प्रकारे मिळवू शकता. तर बघा इथं 1 नंबरवरती आहे तुम्हाला वरील नकाशा काय दर्शवतो. तर बघा याचा आन्सर तुम्ही नकाशामध्ये इझिली पाहू शकता. बघा समोर नकाशामध्ये तुम्हाला इथं आन्सर इझिली प्रकारे तुम्हाला पाहायला मिळते. बघा प्रमुख लोहमार्ग व विमानतळ. बघा हा जो नकाशा आहे हा प्रमुख लोहमार्ग व विमानतळ दर्शवते असं आन्सर तुम्हाला लिहावं लागेल आणि इझिली तुम्हाला 1 मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर इथे नंबर 2 वरती नकाशातील पूर्व किनारपट्टीवरून कोणत्याही 2 विमानतळाची नावे लिहा. बघा नकाशातील पूर्व किनारपट्टीवरून कोणत्याही 2 विमानतळाची तुम्हाला नावे लिहायची आहे आणि इझिली तुम्हाला 1 मार्क्स मिळवायचा आहे. तर बघा तुम्ही लिहू शकता चेन्नई, त्यानंतर विशाखापट्टणम. तर बघा अशा प्रकारे तुम्ही कोणतेही 2 नावे इथं लिहू शकता आणि इझिली याचा पण तुम्ही मार्क्स मिळवू शकता. याचे पण आन्सर तुम्ही नकाशामध्ये इझिली प्रकारे पाहू शकता आणि इझिली मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर इथे नंबर 3 वरती नकाशात कोणत्या राज्यात लोहमार्ग आढळत नाहीत. तर बघा याचा आन्सर आहे मेघालय आन्सर तुम्हाला इथं लिहून इझिली 1 मार्क्स मिळवावा लागेल. बघा हे जे सर्व आन्सर आहे हे सर्व आन्सर तुम्ही या नकाशामध्ये पाहू शकता आणि इझिली प्रकारे मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर इथे 4 नंबरवरती भारताच्या अतिदक्षिणेकडील रेल्वे स्थानकाची नावे लिहा. तर बघा इथं पण तुम्ही इझिली प्रकारे नावे लिहू शकता आणि इझिली याचे पण तुम्ही मार्क्स मिळवू शकता. तर बघा इथं आहे कन्याकुमारी तुम्ही लिहू शकता आणि इझिली तुम्ही याचा पण 1 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर इथे नंबर 5 वरती बघा नंबर 5 वरती तुम्हाला दिलेला आहे मुंबई मंगळुरू दरम्यान असलेले रेल्वे स्थानक कोणते. तर बघा इथं तुम्हाला लिहावं लागेल मडगाव किंवा गोवा सुद्धा तुम्ही लिहू शकता आणि इझिली तुम्ही याचा पण 1 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर इथे नंबर 6 वरती नकाशातील सर्वात उत्तरेकडील विमानतळाचे नाव लिहा. तर बघा इथं आहे श्रीनगर तुम्हाला लिहून इझिली 1 मार्क्स मिळवावा लागेल. तसे तर तुम्हाला यामधले कोणतेही 4 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे, बट मी तुम्हाला पूर्ण प्रश्नांची आन्सर तुम्हाला इथं सांगितलेली आहे. तर बघा मित्रांनो आतापर्यंत पण तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोरचं जे कमेंटचं ऑप्शन असते ते कमेंटचं ऑप्शन स्क्रोल होईल आणि त्यासमोर एक तुम्हाला हाईपचं ऑप्शन दिसेल. तर हाईपचं ऑप्शन नक्की प्रेस करा. त्यानंतर आतापर्यंत पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्या समोर येईल आणि तुम्ही तो सर्वात पहिले व्हिडिओ पाहू शकाल. त्यानंतर इथे नंबर 5 बघा भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही दोन भौगोलिक कारणे तुम्हाला इथं लिहायची आहे आणि 6 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. तर बघा 6 मार्क्स तुम्ही इथं इझिली मिळवू शकता. बघा यामधले जे आयएमपी क्वेश्चन तुम्हाला इथं आहे ते आहे बघा 1 नंबर, त्यानंतर 3 नंबर, त्यानंतर 4 नंबर. बघा हे जे इथं 3 प्रश्न आहे हे 3 प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर बघा हे जे 3 प्रश्न आहे या 3 प्रश्नांचे आन्सर तुम्ही तुमच्या गाईडमधून एक वेळेस नक्की रीड करून जासाल आणि 6 मार्क्स तुम्हाला इझिली प्रकारे पेपरमध्ये मिळवायचे आहे. त्यानंतर इथे प्रश्न 6 बघा प्रश्न 6 अ खाली दिलेल्या सांख्यिक माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा 6 मार्क्स साठी तुम्हाला हा क्वेश्चन आहे. 6 मार्क्स तुम्ही या क्वेश्चनचे पण इझिली मिळवू शकता. बघा इथं आहे तुम्हाला भारत नागरिकांचा कल. बघा इथं तुम्हाला यांनी जे सांख्यिक माहिती आहे ती सांख्यिक माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. या सांख्यिक माहितीच्या आधारे तुम्हाला एक साधा स्तंभालेख काढायचा आहे आणि 6 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. त्यानंतर इथं तुम्हाला काही प्रश्न सुद्धा दिलेले आहे. या प्रश्नांची आन्सर सुद्धा तुम्हाला इथं लिहायची आहे. तर बघा इथे तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे की वरील आकडेवारीतील वर्षांतर किती आहे. त्यानंतर कोणत्या दशकात नागरिकांचा कल सर्वात कमी दिसतो. त्यानंतर कोणत्या दशकात नागरिकांचा कल सर्वात जास्त आहे. तर या 3 प्रश्नांचे आन्सर तुम्ही इझिली प्रकारे लिहू शकता आणि इझिली याचे पण तुम्ही मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर बघा इथं आहे तुम्हाला किंवा तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. बघा इथं हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता किंवा आ नंबरचा प्रश्न पण तुम्ही इथं सॉल्व्ह करू शकता आणि 6 मार्क्स तुम्ही इझिली प्रकारे मिळवू शकता. बघा इथं आहे तुम्हाला दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्हाला इथं एक आलेख दिसत आहे. बघा या आलेखावरून तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांचे आन्सर लिहून तुम्हाला 6 मार्क्स घ्यायचे आहे. तर हे पण 6 मार्क्स तुम्ही इझिली प्रकारे हा जो इथं आलेख आहे हा आलेख पाहून आन्सर लिहून इझिली प्रकारे तुम्ही मार्क्स घेऊ शकता. बघा 1 नंबरवरती आहे तुम्हाला की वरील दोन्ही आलेख काय दर्शवतात. बघा तुम्हाला 2 आलेख इथं दिलेले आहे. 1 नंबरचा आलेख त्यानंतर हा 2 नंबरचा आलेख. बघा 2 आलेख तुम्हाला इथं दिलेले आहे. तर या 2 आलेखावर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे. बघा 6 प्रश्न तुम्हाला इथं दिसून येतात. तर या 6 प्रश्नांची आन्सर तुम्हाला लिहून इझिली 6 मार्क्स मिळवायचे आहे. तर बघा इथं आहे नंबर 1 वरती की वरील दोन्ही आलेख काय दर्शवतात. बघा वरील दोन्ही आलेख काय दर्शवतात. तर बघा भारत आणि ब्राझील मधील लिंग गुणोत्तर दर्शवतात. असे आन्सर तुम्हाला इथं लिहायचं आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहे. बघा तुम्ही पाहू शकता लिंग गुणोत्तर भारत, त्यानंतर
लिंग गुणोत्तर इथं ब्राझील. तर बघा हे जे 2 नकाशे आहेत तर हे 2 नकाशे तुम्हाला लिंग गुणोत्तर दर्शवतात असं आन्सर तुम्हाला इथं लिहायचं आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स मिळवायचा आहे. त्यानंतर इथे नंबर 2 वरती कोणत्या देशात पुरुषांची संख्या जास्त आहे? तर बघा इथं तुम्ही इझिली प्रकारे पाहू शकता हा जो भारत देश आहे या भारत देशामध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे. त्यानंतर बघा समोर आहे नंबर 3 वरती आहे तुम्हाला की कोणत्या देशात दर 1000 स्त्रियांची संख्या जास्त आहे? तर बघा याचा आन्सर आहे ब्राझील. त्यानंतर बघा नंबर 4 2001 नंतर कोणत्या देशाची स्त्रियांची संख्या झपाट्याने वाढली आहे? तर बघा याचं पण आन्सर तुम्ही नकाशामध्ये इझिली पाहू शकता, या आलेखामध्ये इझिली पाहू शकता आणि इझिली याचं पण आन्सर तुम्ही मिळवू शकता. त्यानंतर 5 नंबर आणि 6 नंबर याचे पण आन्सर तुम्ही इझिली पाहू शकता आणि इझिली लिहू शकता. त्यानंतर इथे प्रश्न 7 खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणत्याही दोन प्रश्नांची तुम्हाला सविस्तर आन्सर लिहून इझिली इथं 8 मार्क्स मिळवायचे आहे. तर बघा यामधले तुम्हाला जे 2024 मध्ये तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील ते आहे 3 नंबर आणि 4 नंबर. बघा 3 नंबर आणि 4 नंबर हे 2 प्रश्न तुम्हाला इथं पेपरमध्ये पाहायला मिळतील आणि तुम्हाला त्याचा सविस्तर आन्सर लिहून इथं 8 मार्क्स घ्यावे लागतील. तर हे 2 प्रश्न पण तुम्ही नक्की करून जासाल. तर बघा अशा प्रकारे हा जो पेपर आहे यामधले मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला 2024 म्हणजे 18 तारखेला तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हा जो पेपर तुम्हाला मी दिलेला आहे हा पूर्णपणे तुम्हाला ॲज इट इज येणार नाही. बट बघा मित्रांनो हा जो पेपर आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट पेपर आहे. तर यामधले क्वेश्चन तुम्हाला 18 तारखेला पाहायला मिळतील. तर हा पेपर पूर्णपणे पाहून जासाल. त्यानंतर बघा आतापर्यंत पण तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. त्यानंतर आतापर्यंत पण तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोर हाईपचं ऑप्शन येते तर हाईप पण करा. आणि हे जे आयएमपी प्रश्नपत्रिका आहे हे आयएमपी प्रश्नपत्रिका नक्की अभ्यासून जा. थँक्स.